डॉक्टर, घाबरण्यासारखं तर काही कारण नाही ना? यांनी कशाचं तरी टेन्शन घेतलंय. फार मोठा मानसिक धक्का बसला यांना, त्यामुळे त्यांचा बीपी वाढला होता. मी आता गोळ्या देतो, त्या द्या त्यांना. अगदीच काय जाणवलं तर मला फोन करा, मी येईल. हो डॉक्टर. आणि काळजी करण्यासारखं काय कारण नाही. लक्ष द्या. इरू, ए इरू, कार वागलास पोरा असं? अरे एवढी सोन्यासारखी बायको घरात असताना का केलंस तू? ही समज. आई, तुम्ही नका बरे जीवाला त्रास करून घेऊ. माझं मन म्हणतंय वीरू माझ्याशी कधीच चुकीचं वागू नाही शकत. आणि त्यांनी मला किती बी अंतर दिला ना, तरी मी नेहमी तुमच्या सोबत राहीन. पोरी, अगं ही समज म्या तुला समजून सांगायचे तर उलट तूच मला समजून सांगतेस वे. पोरी, किती मोठं मन आहे ग तुझं. आज इरू तुझ्या संग जी काय वागलाय ना, ती बघून त्याला माझं पोरग म्हणून घ्यायची लाज वाटते अगं. आता काय उपयोग? तो आमदारकीला उभा राहिला होता ना, तवाच आडवाय पाहिजे होतं. कांचन, आता ही उकरून काढायची वेळ आहे का? वहिनी, तुम्ही आराम करा, कसलीच काळजी करू नका. काळजी कसं करू नको भाऊजी, माझ्या संस्कारात काहीतरी कमी राहिली. त्या बिगार तू असं शेण नाही काळाचा. आई, मी तुम्हाला म्हणलं ना तुम्ही शांत व्हा म्हणून. तुमचे संस्कार वाया नाहीत जाणार, मला खात्री आहे याची. वहिनी, जरा धीरानं काम घ्या. पांडुरंग यातनं पण काहीतरी मार्ग काढलच बर का. आता समज त्याच्यावरच आहे बघा. पांडुरंगा, अरे माझ्या लेकराला असं वाकड्या वाटणं जाताना का नाही अडवलंस तू? का नाही अडवलंस र? शोना, चल लंच रेडी आहे, जेवून घे. शोना, शोना, कुठे हरवली आहेस? काही नाही ग, जरा राजवीरजींना मिस करत होते. प्लीज शोना, मला सगळं माहितीये तुझं काही प्रेम वगैरे नाहीये. तुझं प्रेम खरंच असतं ना तर त्याला इतका त्रास नसता दिलास. वाव यार गंगा, यू आर सो टॅलेंटेड. मला ना कधी कधी कळतच नाही तुझ्या एवढ्या टॅलेंटचं कौतुक करू की तुला कामावरनं काढून टाकू. सध्या तरी ह्यातलं काहीच न करता चल आणि लंच कर. नाही यार, मला नाही जाणार जेवण. आय एम फीलिंग स्कॅर्ड गंगा. ती पियू राजवीरला माझ्यापासून लांब तर नाही घेऊन जाणार ना? हा, लेट्स चेक. हा, चेक करूया. फोन का उचलत नाहीये? हॅलो हॅलो, कांचन जी बोल, माझी लाडाची हिरोईन. मला तुमच्याकडून एक इन्फॉर्मेशन हवी होती. अगं तू जे केलंस ना त्याच्यासाठी मी माझं काळीज सुद्धा द्यायला तयार आहे. सुनंदाची तब्येत खरंच बिघडली का नाही याचीच माहिती पाहिजे ना तुला? हो ना, माझा सगळा प्लॅन चौपट झालाय. त्या पिऊनच सांगितलं असेल ना हे सगळं? होय, सगळं सांगितलं. अगं म्हणून तर सुनंदा चक्कर येऊन बेशुद्ध पडली. त्या पिऊन सगळं सांगितलंय तिला. त्यामुळे सुनंदा वीरूला नजरेसमोर पण उभं नाही करणार आता. व्हॉट डू यू मीन सगळं सांगितलंय? कांचनजी, ही राजवीरची आई खूपच लाईट काळजाची वाटतेय हो.
तिला तर अजून बरंच काही कळायचं बाकी आहे. मी तिला सगळं सांगितलं ना तर तिचं जागीच हार्ट फेल होईल आणि कायमचं राम नाम सत्य व्हायचं. एक मिनिट असं काय आहे ग जे मला अजून माहित नाही? कळेल कळेल, लवकरच कळेल. जस्ट वेट अँड वॉच. मला वाटलं ती पिऊ इथून गेली म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, पण तिने आणखीनच प्रॉब्लेम वाढवून ठेवलाय. या वीरूच्या आईला पण आत्ताच आजारी पडायचं होतं. तिला आता बरं करायलाच पाहिजे. नमस्कार सर. नमस्कार. साहेबांना भेटायचं होतं. ऐक म्हणतो, हे बघा, या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर आपणाला एक काम करायचं आहे. तर राजवीर आणि शोनाच्या प्रेम प्रकरणाला सोशल मीडियावर एवढी हवा द्या हे सरकारच कोसळलं पाहिजे. लक्षात ठेवा. साहेब, अंकुशराव तुम्हाला भेटा देत. नमस्कार अंकुशराव. नमस्कार साहेब. अहो, तुम्ही तर राजकारण सोडलं होतं की, आज कशी काय आठवण झाली आहे गरीबाची? साहेब, राजकारण सोडले, नाती सोडली नाहीत अजून. म्हणजे तुम्ही हे जे काय सत्तेच्या हव्यासापोटी आमच्या जावयावर निरर्थक चिकलपेक करायची तयारी करताय ती थांबवा. नाहीतर काय धमकी देता का अंकुशराव तुम्हाला? हो, तसं समजा हवं तर. अंकुशराव, आम्ही कसं वागायचं तुम्ही आम्हाला का शिकवू? स्वतःच्या मतदारसंघात 3 वेळा पडलाय तुम्ही, पोराला धरून 4 वेळा. तुम्ही आम्हाला सांगताय होय? आणि आता राजकारण सोडल्यापासून लोकांची इज्जत बी नाही राहिली तुमची. हे बघा साहेब, आम्हाला कोण काय म्हणतंय याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आमच्या मुलीची आणि जावयाची काळजी आहे. त्यामुळं तुम्हाला चांगल्या भाषेत समजून सांगतोय की हे सगळं थांबवा. त्या शोनाने आमच्या जावायला नादी लावले. आमचा जावाई स्वतःहून तिच्या मागं नाही गेला. अहो, पण हे तुम्हाला माहित आहे, जनतेला खरं आणि खोटं ह्यात काय रस नसतं. त्यांना फक्त मनोरंजनासाठी सगळ्याला स्टोऱ्या हव्या, स्टोऱ्या. पण तुम्ही त्याला हवा देऊन अजून पेटवताय. साहेब, मी तुम्हाला विनंती करतोय की हे सगळं थांबवा. अशाने आमच्या पुरीचा संसार मोडल. काय विनंती? शोभत नाही अंकुशराव तुम्हाला हे? साहेब, आम्ही आमच्या मुलीसाठी, तिच्या संसारासाठी काहीही करायला तयार आहोत. ठीक आहे, तुम्ही आमचे जुने सहकारी म्हणून आम्ही तुमच्या विनंतीला मान देतो, पण एका अटीवर. कोणती अट? हे बघा, आम्हाला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. तुमच्यात जावायला म्हणाव त्या लोकशक्ती पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सरकार स्थापनेत आम्हाला मदत करा. आता जे मंत्रिपद आहे त्याच्यापेक्षा वरचं मंत्रिपद देऊ. पाहिजे तर काय उपमुख्यमंत्री देखील करू, पण आमच्यात यायला सांगा. ऐका का बोल? आई, मी आली पाणी घेऊन. आई, अगं काय झालंय तुला? बरीच ना तू आता? कोण आहेस तू? मी नाही ओळखीत तुला. पियू याला बाहेर जायला सांग. हाय, अगं असं का बोलतेस तू? तुला माहितीये ना तुला काय झालं बघू नाही शकत मी. पियू, डॉक्टर काय म्हणलं? पियू, त्याला अजिबात सांगू नकस. अगं ह्याला एवढी माझी काळजी असती ना तर ह्यो असा वागलाच नसता. पियू, याला बाहेर काढीत न. अगं ह्याला बघितलं की त्रास होतोय मला. हाय, अगं असं नको ना बोलूस तू. मला माहितीये तू माझ्यावर रागवली असते, पण खरंच सांगतोय, अगं माझं ऐकून तरी घे. त्या शोना नाही ना. अजिबात तिचं नाव माझ्या मोर घेऊ नकस. अरे ती परक्याची हाय र, पर तू तुझ्या दादासाहेबाच्या रागात आहे ना. अरे त्यांनी कमावलेली आबरू पाक तू इशील टांगून आलायस. अरे तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती रही मला. जा तू इथनं माझ्या डोळ्यामोरनं. 1 मिनिट थांबू नकोस. वीरू, तू जा इथनं. अगं आईला अशा अवस्थेत सोडून कसं जाऊ? तू
तू इथं थांबलास की आईंना आणखी त्रास होईल. तू जा इथनं. आई अगं दीपे 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 काय झालं काय एवढं खुश व्हायला तुम्हाला? दीपे अगं सगळं सगळं माझ्या मनासारखं होतंय, मग खुश का नाही व्हायचं मी? आता बघच हळूहळू या घरावर कशी सत्ता मिळवते मी. आणि तुला सांगते दीप, वीरू वीरू, अरे तू का आलास रे वीरू? कसा आहेस बाळा? अरे तुझी किती आठवण काढायची, तुझ्याशिवाय घराला घर पण नाही बघ. अरे कसा आहेस रे तू बाळा? आणि किती बारीक झालायस, किती कामं करायची रे. स्वतःची काळजी घ्यायचा की जरा. काकी बस झाली तुमची नाटक. वर्ण मायाचा पादर दाखवता, पण आतनं तुम्ही कशा आहेत ना हे चांगलंच माहिती मला. आणि काय हो, तुम्हाला माझ्या आणि सोन्याबद्दल आईला सांगायची काय गरज होती? आज तुमच्यामुळे तिची तब्येत बिघडल्या. हाय का शेण तू खायचं आणि पाप माझ्या माथीवर. ऐकलंस का दीपे? काकी माझ्या मजबुरीचा गैरफायदा घेऊ नका बरं का. जर माझ्या आईला काय झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही. डोंट वरी राजवीरजी, काही होणार नाही तुमच्या आईंना. आता मी आली आहे ना, मी त्यांची सगळी काळजी घेईन. सोनाजी तुम्ही इथं? तू तू इथं काय करतेस का? माझ्या लेकाला नादाला लावलंस ते लावलंस होय, आणि त्याच्या संसारात विष कालवायला आलीस होय. तुझी हिम्मत कशी झाली का इथं यायची? मी तुला इथं अजिबात राहू देणार नाही. चल निघ, चल निघ निघ. मी इथं राहायचं की नाही हे फक्त राजवीरजीच ठरवतील. त्यांच्याशिवाय मी कोणाचाच ऐकणार नाही. त्यांनी जर मला इथून जायला सांगितलं तरच मी जाईन. वीरू, अरे वीरू हे काय म्हणतं? वीरू, मी हिला इथं राहू देणार नाही. वीरू हे बघ, हिच्यामुळे आधीच घरात तमाशा झालाय. तुमच्या मुंबईत काय करत असाल ते असाल, हिचं नाही चालणार ही थेर. अरे माझी सून बाई आहे घरात, मला ही पिढा नको इथं. वीरू वीरू हिला जायला सांग. चल निघ ना. अहो राजवीरजी काहीतरी बोला. अगं राजवीर काय बोलतोय? मी सांगते तुला, चल निघ. तुम्ही सांगताय की मी सांगू? काय सांगायचंय? काय सांगायचंय? काय सांगायचंय तुला? की मला या घरात थांबू देत, हेच. चल निघ ना. ह्या घरात मी जिवंत आहे ना, तोवर तू इथं राहू शकत नाही. चल निघ निघ. थांबा काकी. सोडा त्यांना. त्या इथनं कुठं बी जाणार नाहीत, इथंच राहतील. वीरू वीरू तू काय करतोस? अरे अरे ती शोना आहे, शोना. अरे या घराचं वाटोळ करायला आले. त्यांना त्यांची खोली दाखव.
विरू, अरे विरू, विरू ऐक माझं. अरे ही बाई वाटोळ करेल, वाटोळ. पियू, आता येईल बघ खरी खेळायला गंमत आणि रंगत सुद्धा. हे बघितलंस गंगा, माझे तिन्ही पत्ते करेक्ट लागले. शोना, शोना, वेलकम वेलकम शोना. काय जोरात बॅटिंग केलीस बाहेर. कांचनजी, जोरात बॅटिंग सोबत जोरात कॉमेंट्री ही असली ना की मग बॅट्समनला कसं खेळायला अजून मोटिवेशन मिळतं. थँक्यू सो मच. फक्त तुम्ही हात खूप जोरात पकडला होता मगाशी. आता नाटक खरं वाटायला पाहिजे म्हणून केलं असं. शोना, तुझ्या हिमतीला दाद द्यावीशी वाटते. अगं तू काय कामाची नाहीस म्हणून तुला धक्के देऊन इथनं हाकललं होतं मी, तरी सुद्धा या घरात या खोलीमध्ये राहायला आलीस तू, ते पण सन्मानाने. कसं आहे ना कांचनजी, वेळ बदलली ना ही व्यक्तीची किंमत ही बदलते. अँड यू नो दॅट. खरं आहे तुझं. पण वीरूनं तुला या घरात राहायची परवानगी कशी दिली ग? काय जादू काय केलीस? कांचनजी, नाउ दॅट इज अ सरप्राईज फॉर ऑल ऑफ यू. हा, मला सरप्राईज कळलं पाहिजे. कांचनजी, ते सरप्राईज जर मी सांगितलं तर त्या सरप्राईजची गंमत निघून जाईल. वेळ आली ना की मी सगळ्यांना सांगणारच आहे ते सरप्राईज काय आहे ते. तुम्ही फक्त आंबे खा ना, ते कुठून आले, कोणी आणले ते नका विचारत बसू. द स्वीटनेस इज इनफ फॉर यू. असू दे, मला काय आहे त्याचं. मला फायदा झाला ना की बस. तुला काय पाहिजे असेल ना तर नक्की सांग मला. आणि आता हे घर स्वतःच आहे असं समज. हो, जोपर्यंत माझं मन भरत नाही ना तोपर्यंत मी इकडे राहणार. आणि समजायचं काय त्यात, माझंच आहे हे घर. तर आली मोठी तुझं घर. गरजवंताला अक्कल नसते ना म्हणून ठेवले तुला इथं. तुझा उपयोग करून आता लवकरच माझे दिवस बदलणार आहे. आणि एकदा का ते बदलले ना तुला पण या पियू आणि विरूवर घराच्या बाहेर काढीन. हे डोक्यात फिट्ट करून ठेव. चल आता येते मी. तुला काय लागलं तर नक्की सांग. हो हो, हा मी आहेच.